नमस्कार. आज मी बनवत आहे चना डाळ पालक. याकरता मी 1 वाटी डाळ स्वच्छ धुवून गरम पाण्यात अर्धा तास भिजत घातलेला आहे. कुकरमध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं, पाव टीस्पून हिंग, कढीपत्ता आणि 1 कांदा बारीक कट करून घातलेला आहे. कांद्याला आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालत आहे. 2 हिरव्या मिरच्या मी कट करून घातलेल्या आहेत. यांना 1 मिनिटभर परतल्यावर 1 टोमॅटो मी कट करून घालत आहे. टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला म्हणजे इथे ड्राय मसाले घालायचे. यात लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी मी इथे घालत आहे. ह्या सर्वांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मी ही भाजी कुकरमध्ये करत आहे कारण चणा डाळ आपण भिजवली तरी शिजायला वेळ लागतो. कुकरमध्ये ही लवकर होते. आता यामध्ये मी चणा डाळ आणि पालक घालत आहे. पालक आपल्या आवडीनुसार आपल्याला तिचं प्रमाण घ्यायचं आहे. यांना छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि गॅस कमी करून मंद आचेवर आपल्याला पालक आणि चणा डाळ ह्या मसाल्यामध्ये 3 ते 4 मिनिट छान शिजू द्यायचं आहे. 3-4 मिनिट झालेले आहेत. आता मी यामध्ये गरम पाणी घालत आहे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून आपल्याला कुकरच्या 2 किंवा 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर झालेला आहे. डाळ आपली तयार आहे. आता मी इथे थोडासा भाजलेला दाण्याचा कूट घालत आहे. सांबार घालत आहे. दाण्याचा कूट घालणं हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. याच्याने याची चव छान लागते. आपली डाळ पालक अगदी तयार आहे. आता मी यावर एक तडका देत आहे. थोडंसं ऑइल आणि बटर मी घातलेलं आहे. बटर मेल्ट झाल्यावर मी इथे पाव टीस्पून जिरं, लसूण ठेचून घातलेलं आहे, पाव टीस्पून हिंग घातलेलं आहे, वाळलेल्या मिरच्या आणि ही काश्मीरी लाल मिरच्या ही फक्त रंगाकरता आहे. याच्याने तिखटपणा येत नाही आणि हे सगळं आपल्याला भाजीवर घालून झाकून ठेवायचं आहे. भाजी आपली तयार आहे. गरमागरम हिला सर्व करा. ही भाजी खायला छान लागते आणि कुकरमध्ये बनवल्यामुळे झटपटही होते. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.